मित्रांनो, कासा या ठिकाणी आग लागलेली आहे. आता आम्ही जाऊन बघतो नेमकी काय झालेलं आहे ते. मला वाटतं दुकान पेटलं आहे असं एक अंदाज आलेला आहे, पण आता गेल्यावर माहीत पडेल. आणि जरा जाऊन येतो पाहण्यासाठी. आपल्यासोबत रघुनाथ दादा आहे आणि प्रकाश दादा आहे. रघुनाथ दादा बघा फार बिझी आहे वाटतं. बघा पत्री एवढी बाप्पा आणि आग लागली बघा इकडे. आता नेमकी नाही ना आपल्या दुकानाच्या मागे कसे लागलेले आहे ते माहित नाही आहे, पण बघतो आता जाऊन बघल्यावर माहित पडेल. किती बघ ना दुकानाचे मागून. हो हो कासा मला वाटतं मागे बघ ना. आणि आम्ही कासात पोहोचलेला आहे. पोरीच्या हॉस्टेलची वाट आपल्या बाजूला. ओरिंच हॉस्टेल फारसा खा दुकट. पोरीच्या हॉस्टेलची तिथे पोरीचे काय, पोरीला काही त्रास नाही ना. कासामध्ये तर आम्ही पोहोचलेलो आहे. बाजूला तिकडची ना. समोर मी आम्ही जात होतो पण नांगला ना तर जाऊ काय ना फार बेकार झाला. कासामध्ये पूर्ण आग लागली हे. काशात आग लागले पण बिल्डिंगला आग लागली असेल, नाही तर गॅसवर. मी समोर ना आलो. सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे आहे. आणि मला नाही दुकान नाही. घोडेसाहेबाचं ना बिल्डिंग. हा घोडेसाहेबाच्या बिल्डिंग कसं काय दादा घोडा आहेस दुकान मी समोर ना. तिकडे फारसे आग लागली तिथे. अख्खा बिल्डिंग मध्ये बिल्डिंगला लागली वाटत. बिल्डिंगला नाही ना. यो आहे आपल्या या नाही पोस्टमॅन ऑफिस. पोस्टमॅन ऑफिस. तलाठी ऑफिस. महामंडल आग लागले वाटतं. अरे बापरे. महामंडल आता घर आहे वाटतं मला. घर आता माहित पडाल पोहोचल्यावर. गाडी आपली इकडे साईडला आणि इकडे बिल्डिंग कोणा बनवले तिकडे बिल्डिंग आपली सराची घराची लागून आपल्या सराची गाडी इकडे नको आयला सराचे आयला पवार सर. तर मित्रांनो, कासा आपला कासामध्ये आग लागलेली आहे. पोस्ट ऑफिस आहे. या पोस्ट ऑफिस जवळ आग लागलेला आहे. तुम्ही बघू शकतात पूर्ण. मला वाटतं काहीतरी हवामुळं ही आग लागलेली असतात. आणि बघू शकतात तिकडे. आणि बघू नेमकी कशी लागलेली आहे ती पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. कुठून चारवाटी कासामध्ये एक मोठा धक्का बसलेला आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. पूर्ण आग लागलेली आहे पोस्ट ऑफिस या ठिकाणी. आणि कसे लागले महामंडलच्या बाजूला आणि पोस्ट ऑफिस पण आहे बाजूलाच. आणि इकडे पब्लिक पाहण्यासाठी भरपूर आलेले आहे, पण ते त्यांना समजावून सांगतो जरा साईडला हो असं. ए चला रे साईडला. आता लाईटीच्या पेटी जवळ पण धोर निघायला चालू आहे. आणि बघा ही गाडी पण इकडे, गाडीला पण आग लागलेली आहे. अख्खा पूर्ण कालो पडलेला आहे, पेटलेलं आहे पूर्ण. आणि रघुनाथ दादा मदत करण्यासाठी आलो होतं, पण काही तसे तेवढं नुकसान झालेले नाही. आणि पवार साहेबांचे घर आहे एकदम जवळ. तेवढ्यात ते सगळेजण धावले. आम्ही पाणी घेतलं आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि ते त्यांचे घराला आग लागणार ते थांबवलं. आणि हे बघा हे पाठीमागे कसं पेटतात तुम्ही बघू शकता तिकडे. तर बघा तिकडे कंटिन्यू आग दिसते. पण ते आता विझवायसाठी गाड्या येतात, त्या गाड्या येण्याच्या बाकी होता विझवून टाक. मेहनत करतो, आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न करतो. खूप आम्ही बघा मेहनत घेतली.
थोडक्यात काय होईना पण खूप मेहनत घेऊन आग मेहनत कराच पाहिजे, कारण की आणि मी तुला असं मेहनत करतं ते आम्ही दाखवतो, असं आम्ही मेहनत. साहेबांच्या आम्ही घरी जवळ पोहोचलेलाच आहे. आमचे पवार साहेबांच्या घरी पोहोचलेले. जोरात होते ना त्या फ्लेड मध्ये. पूर्ण राख बनली, राख बर नाही तर पूर्ण अख्खे गावाचे राख बनले. नसीब बाबा, आम्ही मदत तरी करायला आलेलो आहे थोडस. आता थोड्या टाइमात गाडी येणार आहे आग विझवण्यासाठी. डहाणूवरून निघालेली आहे गाडी. असं तर आम्ही फोन केलेलाच होता त्यांना पूर्ण.